केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त नागपुरात मोठ्या उत्साहामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतोय। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे। आज नितीन गडकरी यांचं त्यांच्या कुटुंबियांनी औक्षण केलं आणि त्यावेळेला नितीन गडकरी यांच्या नातीने त्यांना हॅपी बर्थडे आबा अशा प्रकारे हाताने बनवलेले खास ग्रीटिंग दिलं आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत। गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्र आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जन्मदिवस आज नागपुरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो आहे आणि त्यांच्या शुभेच्छा देण्याकरता अगदी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची, त्यांच्या चाहत्यांची, पाठीराख्यांची मोठी अशी रीग लागलेली आहे। केवळ नागपुरातूनच नव्हे तर विदर्भातील वेगवेगळ्या भागातून गडकरी यांचे चाहते जे आहेत त्यांच्या निवासस्थानी पोहोचत आहेत, त्यांचं स्वागत करत आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहे। खरं तर एक लोकनेता, विजनरी नेता, इन्फ्रास्ट्रक्चर मॅन अशी वेगवेगळी लोक आहे। केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशात त्यांनी एक आपली विकास कार्यांमुळे वेगळी अशी ओळख केलेली आहे, म्हणून त्यांना मानणारा वर्ग सुद्धा फार मोठा आहे। केवळ नागपुरातच नव्हे संपूर्ण देशातून लोक त्यांना शुभेच्छा देण्याकरता येथे पोहोचत आहे। आपण बघू शकतो केवढी मोठी रांग त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लागल्या। ढोल ताशांचा गजर, मिठाई, मोठ्याला केक विविध भागातून घेऊन लोक पोचताना दिसत आहे आणि आपण त्याचे ते दृश्य हे सगळे आपण पाहतोय। नितीन गडकरी सुद्धा सकाळपासून बसले आहे आणि जे त्यांचे चाहते आहे, पाठीराखे आहे, त्यांच्याकडून स्वागत ते स्वीकारत आहे, शुभेच्छा ते स्वीकारत आहे। खरं तर असा नेता ज्यांनी नागपूरचा कायापालट केला, विदर्भात अनेक विकास कार्य आणले, महाराष्ट्रात आणले आणि देशात रस्त्यांचं जाळं विणलेलं आहे, अशा नेत्याला शुभेच्छा देण्याकरता लोकनेता म्हणून विविध पुस्तकांचं इथे उद्घाटन सुद्धा करण्यात आलं, लोकार्पण सुद्धा करण्यात आलं आणि मोठ्या संख्येने जे चाहते आहे त्यांच्या स्वागतासाठी आपण काही सर्वसामान्य लोकांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया। काय त्यांचं म्हणणं आहे? आज नितीनजींचा शुभेच्छा देण्याकरता तुम्ही इथे पोहोचल्या, नितीनजींना शुभेच्छा देण्याकरता पोहोचल्या, काय भावना, काय व्यक्त कराल? काय आमचा लहानपणीचा मित्र आहे, काय सोबत होतो। आज एवढं मोठं नाव कमवलं संपूर्ण देशभरात, त्यांनी एक वेगळी अशी ओळख केली, त्याबद्दल वाटतंय सगळं खूप चांगलं वाटतं। आणि काय प्रतिक्रिया? आमचा शाळकरी एका बेंचावरचा मित्र आहे, तो आमचा एक बेंचवर। आज काय भावना, एवढा मोठा नाव मित्र आहे। नितीनजीच्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगराने 4000 रक्ताचं युनिट जे आहे ते जमा केलेलं आहे। हे आमच्याकडून नितीनजींना भेट आहे। मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नागिरी सातपुतेसह अमर काणे, नागपूर।